नमस्कार. मुशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या पिंपरी चिंचवड शहरांचं एकूण जे काही सध्याचं राजकारण आहे ते संपूर्ण मुशी कचरा डेपो आणि त्यामध्ये झालेल्या 9 निष्पाप नागरिकांचा जो काही बळी गेलेला आहे त्या भोवती घडलेला आहे, बहुलेला आहे. या संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाचे पडसाद उमटलेले आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण या ठिकाणी मुशी कचरा डेपो आणि एकूणच या संदर्भात राज्य सरकारने नेमलेली चौकशी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2 अधिकाऱ्यांना केलेलं निलंबन आणि आता या प्रकरणाच्या नेमक्या मुळाशी नेमक्या कोण कोण व्यक्ती आहेत, कोणत्या संस्था आहेत आणि त्याचे नेमके धागेदोरे कसे उलगडलेले आहेत, त्या संपूर्ण प्रकरणाचा आपण उहापोह आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आज आपण निमंत्रित केलेलं आहे या शहरातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे साहेब, त्यानंतर शिवसेनेच्या लढाऊ नगरसेविका, ज्येष्ठ नगरसेविका सुलभाताई उबाळे आणि या शहरातील ॲडव्होकेट धम्मराज साळवे की ज्यांची विशेष ओळख म्हणजे हरित लवाद आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे ज्यांनी 2023ला तक्रार करून महापालिकेचं बायोमायनिंग विषयीचं जे काही दुर्लक्ष आणि जो काही अक्षम्य गोंधळाचा कारभार आहे त्याला जो उजेडात आणण्याचं काम केलेलं आहे. तर या संपूर्ण घटना आणि एकूण संपूर्ण गेले 15 दिवसापासून पिंपरी चिंचवड शहराला जे काही या निमित्ताने ह्या कचऱ्याच्या समस्याने जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण सुरुवात करू, धम्मराज साळवेजी, आपण तुमच्यापासून सुरुवात करू की बायोमायनिंग ह्या विषयीचं ज्यावेळेस सर्वप्रथम म्हणजे महानगरपालिकेने 11 ऑक्टोबर 2023ला साई गणेश आणि हिंद ॲग्रो ह्या कंपन्यांना काम दिलं आणि त्यांना बायोमायनिंगचं 42 कोटीचं काम मिळाल्यानंतर ॲक्च्युली वास्तवात त्यांनी बायोमायनिंग जे करायला पाहिजे होतं, म्हणजे आज कचऱ्याचे डोंगर जे मुशी कचरा डेपोमध्ये साचलेले आहेत, परंतु त्यांनी तो कचरा त्या ठिकाणी मुशी कचरा डेपोत बायोमायनिंग न करता जवळ असलेल्या खाणीमध्ये तो कचरा डंप केला आणि ही बाब तुमच्या लक्षात आली आणि त्यानंतर हरित लवाद आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तुम्ही त्याची तक्रार केली. तो प्रवास नेमका कसा झाला आणि हे नेमकी घटना काय आहे ती आपण तुम्ही पहिल्यांदा सांगा. नमस्कार. हे ज्या वेळेला ही घटना घडते असं कळालं, मी भोसरीच्या परिसरामध्ये फिरत असताना 90 मीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगत पाहिलं की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला आणि रस्त्यामध्ये जो बायोमायनिंगचा कचरा आहे, बायोमायनिंग करायचा कचरा होतो तो रस्त्यामध्ये दिसत होता. मग मी माझ्या कार्यकर्त्याबरोबर 2 व्हीलरवर तो जेवढा परिसर आहे, तो मुशी कचरा डेपोच्या आजूबाजूचा जेवढा परिसर आहे त्याची मी पाहणी केली. मग त्या 90 मीटरच्या रस्त्यामध्ये मला हे बायोमायनिंगचं वेस्ट तिथं दिसलं. त्याचबरोबर गिलबिलीची खाण म्हणून तिथे एक खाण आहे, मोठी खाण आहे. त्या खाणीमध्ये खड्डा आहे मोठा. तर तो खड्ड्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायोमायनिंगचा कचरा तिथं पडलेला होता. त्याचबरोबर आजूबाजूच्या इतर परिसरामध्ये सुद्धा तो कचरा तसाच होता. आणि ह्याच्यावर मी ज्या वेळेला महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण विभागातून माहिती काढली तर तो बायोमायनिंगचा कचरा साई गणेश आणि हिंद ॲग्रो या 2 कंपन्यांना जो दिलेले कामाचा ठेका होता, त्या कंपन्यांनी तो बायोमायनिंग न करता 2016च्या नियमानुसार, कायद्यानुसार जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी जो कायदा आणला होता 2016चा, कचरा जिरवण्याची पद्धत, शास्त्रोक्त पद्धत त्यांनी सांगितली होती की जो जिरणारा कचरा आहे तो जिरणारा कचरा आपल्याला वेगळा करायचा आहे. जी माती आहे, जी जिरणारी आहे ती बाजूला करायची, जी विघटनशील आहे, जी कचरा जिरू शकत नाही, त्यामध्ये प्लास्टिक असेल, त्यामध्ये घातक पदार्थ असेल, ते वेगळे करायचे आणि त्याची वेगळी विल्हेवाट लावायची, असा एक नियम होता. 2021मध्ये ह्याची निविदा निघाली होती. त्या निविदा निघाल्यानंतर मी संजय कुलकर्णींना पत्र दिलं होतं की हे तुम्ही करू नका. 100 कोटी देण्याचा निर्णय ठरला होता त्यावेळेला. पण त्यानंतर तो 43 कोटीवर गेला. त्या 43 कोटीची निविदा साई गणेश आणि हिंद ॲग्रो ह्या 2 कंपन्यांना L1नी देण्यात आला. ह्या L1नी देण्यात आलेल्या कंपन्यांनी काय केलं, तो कचरा आजूबाजूच्या गिलबिलीच्या खाणीमध्ये टाकण्यात आला. तो 90 मीटरमध्ये टाकण्यात आला. तिथं क्रीडांगण होणार आहे, त्या क्रीडांगणामध्ये टाकण्यात आला. आणि अजून माहिती काढल्यानंतर कळालं की तिथं जवळपास 101 शेतकऱ्यांच्या शेतीच्या जमिनीमध्ये सुद्धा पुरलेलं आहे. मग हे सगळं पाहिल्यानंतर मी 4 हे माझ्याकडे पत्र आहे, मी ह्या पत्रानुसार 4 तारखेला हे पत्र दिलं मी. आणि ह्यामध्ये मी महापालिकेला पत्र दिलं, NGTला दिलं आणि MPCBला दिलं, मुख्यमंत्र्यांना दिलं की अशा पद्धतीचा हा कचरा जो घातक आहे, यामध्ये इनर्ट आहे, यामध्ये घातक पदार्थांचा अतिप्रमाण आहे. हे पत्र दिल्यानंतर NGT आणि MPCB बोर्ड ह्या महाराष्ट्र पोल्युशनने त्यावर ऑर्डर काढली, ज्यामध्ये ह्या ऑर्डरसुद्धा आहेत.
म्हणजे 2023 ला झाला ना हा प्रकार? हा प्रकार 2023ला झाला. ह्या 23च्या प्रकरणामध्ये त्यांनी जवळपास 4 लाख मेट्रिक टन कचरा संपवला असं सांगून त्यांनी त्यावेळेला 24 कोटी रुपयाचं बिल लाटलं होतं. त्यानंतर जसं जसं मी ह्या नोटीस काढल्या एनजीटीमध्ये माझी डिसेंबरमध्ये 2023ला एनजीटीच्या बोर्डमध्ये खंडपीठाबरोबर माझी सुनावणी झाली. त्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी एनजीटीला सांगितल्या. एनजीटीने एमपीसीबीला डायरेक्शन दिलं की जाऊन ते तपासा. ते तपासण्यात आलं. त्या तपासण्यामध्ये सगळं तथ्य निर्माण दिसलं की धम्मराज साळवेने जी तक्रार दिलेली आहे, जो बायोमायनिंगचा कचरा ज्यांनी जिथं तिथं सांगितलं तिथं तो दिसला त्यांना. मग बायोमायनिंगचा कचरा काढण्याचे आदेश एमपीसीबीनी पर्यावरणाच्या कुलकर्णींना दिला आणि त्यानंतर कुलकर्णींना जाग आली आणि मग एनजीटीने सांगितल्यानंतर त्यांनी नोटीस दिली. ही महापालिकेची कुलकर्णींनी पर्यावरण विभागाने दिलेली नोटीस आहे. यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे की आपल्या धावत्या बिलामधून अद्यापपर्यंत 91,94,153 इतकी रक्कम रोखून ठेवण्यात आलेली आहे. ही का ठेवली? हा दंड म्हणून. आपण त्या अनुषंगाने जर आपण या 90 मीटर असल्यालगत 4 ठिकाणी बायोमायनिंगच्या कचऱ्याचा दिसून आला असून अद्यापर्यंत सदरचा कचरा उचललेला नसल्याचे आढळून आले आहे. हे कोण म्हणतंय? पर्यावरण विभाग म्हणतंय. त्यानंतर त्यांनी प्रतिदिन नुकसान भरपाई म्हणून प्रतिदिन 50,000 रुपये दंड आकारला प्रतिदिन. मग आजपर्यंत हे काम झालेलंच नाही आहे. 2023मध्ये हे संपायला हवं होतं काम, ते संपलेलंच नाही आहे आणि अजूनसुद्धा ते काम चालू आहे आणि अजूनसुद्धा त्याच्यावरती बिलिंग घेत आहेत आणि हे पर्यावरण विभागात गेल्यावर म्हणतात आमच्याकडे अजून माहिती उपलब्ध नाही आणि तो कचरा अजून काढण्याचं काम चालू आहे. मग त्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट का नाही केलं? त्या कंपन्या ब्लॅकलिस्ट व्हायला पाहिजे होत्या. आज जर ह्या कंपन्यावर त्याच वेळेला 2023ला कारवाई झाली असती तर मला असं वाटतंय मोशीची दुर्घटना घडली नसती, असं माझं ठाम मत आहे. आणि यामध्ये सहशहर अभियंता आणि त्यांची टीम यामध्ये बरबटलेली आहे. हा कचरा फक्त कचरा नाही तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी या राजकारत्यांना, भोसरीच्या राजकारत्यांना आणि ह्या प्रकल्प अधिकाऱ्यांना वाटत होती आणि त्यामुळं हा कचरा जिरलेला नाही आणि कचऱ्यातून पैसा कमवण्याचं साधन म्हणून हा कचरा त्यांनी बघितलेला आहे. थोडक्यात धम्मराजजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ह्याचं हरित लवादाकडे आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तुम्ही तक्रार केल्यानंतर बायोमायनिंगची ही प्रक्रिया थांबली, तो कचरा पुन्हा आत आणण्यात आला आणि नंतर पण त्यांना बिल देण्यात आलं. परंतु ह्याची सुरुवात जी आहे ही जे 2023ला जर रोखली असती तर तुमच्या मते हे आजची दुर्घटना घडली नसती. ताई, आता आपण तुमच्याकडे येऊ. ही जी घटना घडली ह्यामध्ये 9 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. ह्यामध्ये नेमकं संजय कुलकर्णींचा जो काही पर्यावरण विभाग आहे हा दोषी असल्याचं सगळ्यात पहिली मागणी तुम्ही केली आणि मग प्रशासन त्यावरही कारवाई करत नव्हतं. परंतु तुमच्या मागणीच्या रेटीमुळं त्याला निलंबित आणि संजय कुलकर्णी यांनी आल्लाटनं निलंबित व्हावं लागलं आणि राज्य शासनाने म्हणजे मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांशी तुम्ही फोनवर संवाद साधला. शासनाने यासाठी कमिटी नेमलेली आहे. आत्ता ही जी काही कारवाई झालेली आहे म्हणजे 2 जणांना पालिकेने केलेलं निलंबन आणि चौकशी समितीची जी काही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे, यावर तुम्ही समाधानी आहात का? की नेमकं ह्यामध्ये ही निलंबनाची कारवाई तात्पुरती तुम्हाला वाटते का? किंवा ही चौकशी समिती चौकशी संपेल आणि हा केवळ फार्स राहील का? नेमकं तुम्हाला काय वाटतं? आणि सभागृहात परवा जी काही महापालिकेत त्याविषयी जी चर्चा झाली त्या अनुषंगाने ह्यामध्ये भाजपचा नेमका दोष कसा वाटतो त्याविषयीचे तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा. 9 जे निष्पाप लोकांचा बळी जो गेलेला आहे त्याला पूर्णतः जबाबदार माझ्या मते या महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, सहशहर अभियंता ज्यांना आता निलंबन केलेलं आहे, नाही मुख्य अभियंता नंबर 2 असं त्यांचं आता सध्याचं पद आहे, संजय कुलकर्णी, आणि या मोशी कचरा डेपोची ज्यांना जबाबदारी दिलेली आहे ते योगेश आल्लाट हे आहेत प्रथमतः. आणि त्याचबरोबर ही जी कंपनी आहे ज्यांना आता धम्मराजांनी सांगितलं की बायोमायनिंगचं काम दिलेलं, त्यांचं तर नाव कुठंच नाही आहे याच्यामध्ये. आपण बघतो अँथनी आणि लाराचंच नाव आहे. बायोमायनिंगचीच कंपनी खऱ्या अर्थाने जबाबदार जर असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई. तिसरं म्हणजे ती बिल्डिंग अनधिकृत होती, ज्या बिल्डिंगमध्ये हे लोक दबून मेले त्या सुद्धा लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे ना. ज्यांनी परमिशन न घेता 30 मीटरचा जो गॅप असतो कचऱ्याच्या पासून बफर झोन असतो, इंटरनल बफर झोन म्हणतात त्याला, तो सुद्धा पाळलेला नाहीये. त्या सुद्धा परमिशन जे आहेत जबाबदार क्षेत्रीय अधिकारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की निलंबनाची कारवाई आमची मागणी होती ती झाली, परंतु आम्ही त्याच्यात समाधानी नाही आहोत. कारण निलंबन झालं म्हणजे त्याला त्याला सजा झाली असं होत नाही, कारण त्याला निम्मा पगार चालू आहे. आणि एवढे भरभक्कम त्यांनी त्याच्या कचरा डेपोच्या माध्यमातून नव्हे तर पर्यावरण विभागातनं कमवलंय की त्याच्या पुढच्या
10 पिढ्या बसून खातील एवढ्या प्रकारचं धन त्यांनी कमवलेलं आहे. त्यामुळं जो मनुष्यवधाचा गुन्हा आहे, जो कंपनीवरती झाला तसाच प्रकारचा गुन्हा हा त्यांच्या दोघांच्या वरती सुद्धा व्हायला पाहिजे. कारण जसं सांगितलं गेलं, की ही जर आधी ती चिमणी पडली होती 8 दिवस आधी, ती जर पडली त्याच्यानंतर सुद्धा हे सावध झाले असते किंवा तो कचऱ्याचा डेपो हा त्या डोंगर जो आहे तो 2 महिन्या अगोदरपासून थोडं-थोडं कोसळत असल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं. तशा प्रकारची त्यांनी मागणी केली होती. मग या अधिकाऱ्यांचा जबाबदारी आहे एम-पी-सी-बीच्या, एन-जी-टी-च्या ह्या ज्या नोटिसा त्यांना आलेल्या आहेत त्याच्यावरती त्यांनी काय-काय कारवाई केली? किंवा जसं आता ह्यांनी सांगितलं, की कचरा त्या खाणीमध्ये टाकला होता, तो सिद्ध झाला, तो त्यांनी काढला. परंतु मी त्याच्या पुढे जाऊन सांगेल, तो कचरा खाणीत टाकला आणि त्याच्यावरती प्लेन करून त्याच्यावरती टी-डी-आर पण घेतला गेलाय. म्हणजे ही जी कला आहे ना त्यांच्याकडं, त्यांच्या अंगामध्ये, की पैसा कसा कमवायचा, त्याच्यासाठीची जी काही गोष्टी लागतात, त्या सगळ्या त्यांच्या अंगामध्ये ते गुण आहेत. आणि लोकांचा बळी गेला काय आणि बाकी काय झालं काय? त्यांना एवढं या गोष्टीची खात्री आहे, की आमचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही. पण खऱ्या अर्थानं मी जसं सांगते, की जेव्हा एखाद्या गोष्टीचा घडा भरतो आणि कुठलीतरी घटना घडते, तसा हा कचरा डेपोचा विषय झालाय. पण 9 लोकांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. आणि आता का होईना प्रशासनाला जाग आलेली आहे आणि त्यांनी पुढची कारवाई सुरू केली आहे. परंतु हा जर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दडपू देणार नाही. आम्ही स्वतः प्रायव्हेट पी-आय-एल दाखल करू. आम्ही वेळ प्रसंगी आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू. परंतु आयुक्तांनी आम्हाला खात्री दिलेली आहे, की चौकशी अंती जे कोणी दोषी असतील. तर आता प्रत्येक कागद हा उघड झालेला आहे. पण एक कागद राहिलाय, की ज्याच्यामध्ये अँथोनी आणि लारा कंपनीचा 21 वर्षाचा जो करार आहे, त्या करारामध्ये अजून कोणाकोणाच्या सह्या आहेत किंवा कोण-कोण सबलेटला आहे का त्याच्यामध्ये, ते कागद अजून आमच्यापर्यंत आलेले नाहीयेत. ते कागद आले त्याच्यानंतर काही गोष्टी उघड होणार आहेत. त्यामुळे त्या गोष्टीची आम्ही वाट बघतोय. आणि तुम्ही जे म्हणालात, की महानगरपालिकेमध्ये जे काही गोष्टी झाल्या, तर ते दुर्दैवी आहे. म्हणजे त्या मृतांना तुम्ही श्रद्धांजली व्हायची, त्याच्या कुटुंबाला तुम्ही नंतर तुम्हाला जाग आली. तुम्ही नंतर सेपरेट व्हिडिओ काढून टाकले, की हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. पण ती जी जागा होती, जे तुम्ही लोकसभेचं आपण म्हणजेचं आपण जो म्हणतो ना आपण मंदिर आहे ते, लोकशाहीचं मंदिर आहे ते. त्या ठिकाणी तुम्ही काही करू नाही शकले, बोलू नाही शकले. तुम्हाला तो विषय वळवायचा होता. तुम्ही फोर्सेबली आम्हाला जे आम्ही विरोध करतोय त्या गोष्टीला आम्ही जे सांगण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला सांगून देत नव्हतात. त्यामुळे ते अत्यंत निषेधार्थ होतं. परंतु मी सांगेल आज मला कळलं की भोसरीमध्ये खूप मोठा बोर्ड लावलाय. त्याच्यावर कमळ आहे. कमळ हे चिन्ह आहे वरती. आणि त्याच्यात सांगितलंय की कुठलाही कचरा या ठिकाणी येणार नाही. इथे फक्त भोसरीचाच कचरा येणार, भोसरी गावातला. स्वागत आहे त्यांचं. कारण आम्हालाही कळतं की सगळ्या शहराचा कचरा एका ठिकाणी जाणं हे चुकीचं आहे. परंतु माझा उलट प्रश्न त्यांना आहे. तो कचरा इथे येऊ नये म्हणून तिकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा नगरसेवकांनी आतापर्यंत काय-काय केलं? या उलट जाऊन आम्ही सांगतो, की मी स्वतः नगरसेविका असताना, धनंजय आल्लाट नगरसेवक असताना आम्ही मोशी कचरा डेपोला वारंवार विरोध केलेला आहे. या लोकांनी काय-काय केलं, किती आंदोलनं केली, हा माझा प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगते, की 8 एकर जागा ह्या नवीन डीपीमध्ये मोशी कचरा डेपोला एक्सटेन्शन करण्यासाठी रिझर्व्ह केलेली आहे. मग तुम्ही सांगा, त्या 8 एकर जागेला आपण हरकती, सजेशन, ऑब्जेक्शन्स डिक्लेअर केलं डीपी. त्याच्यानंतर ह्याच्यातल्या किती लोकांनी तो कचरा डेपो वाढू नये म्हणून हरकती घेतल्या? कुणी-कुणी घेतल्या? आमचा प्रश्न आहे सगळ्यांना. का नाही घेतल्या? याउलट तुम्ही पुनवळ्याकडे बोट दाखवताय, की पुनवळ्याचा कचरा डेपो झाला नाही म्हणून आमच्यावरती बर्डन आलं. त्याच्यामध्ये पुनवळ्याच्या कचरा डेपोच्या संदर्भात सगळ्यांना सोशल मीडियामधनं कळलेलं आहे, की तिथल्या स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पुढे जाऊन तो होऊ नये म्हणून प्रयत्न केला. जे ज्याच्या कर्तव्यामधून जो तो जातोय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये होऊ नये म्हणून शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला. मग तुम्ही काय प्रयत्न केले की तिथं होऊ नये? उलट तुम्ही चाकणचा कचरा घेतला, तुम्ही हिंजवडीचा कचरा घेतला, तुम्ही आळंदीचा कचरा घेतला, तुम्ही खडकीचा कचरा घेतला. कारण जसं धर्मराज यांनी सांगितलं कचऱ्यातनं पैसा आहे. ते साधारण माणसाला कळणार नाही. याच्यामध्ये यांचे सगळे बगल बच्च्यांचे सब कॉन्ट्रॅक्ट आहेत. कुणाला गाड्या दिल्यात, कुणाला माणसं पुरवण्याचं काम दिलंय, कुणाला कचरा विलगीकरण करण्याचं काम दिलंय. हे सगळे जे आहेत त्यांना तिथनं त्यांनी ते कार्यकर्ते सगळे पोचलेले आहेत त्याच्या माध्यमातून. आणि आज नगरसेवकांना सांगितलं, मला एक भूमिका त्यांची स्पष्ट त्यांनी व्हावी, की तुम्ही जर तिथे पक्षाचं चिन्ह लावून जर तुम्ही डिक्लेअर करता की इथे कचरा आणायचा नाही, तर ही भूमिका भारतीय जनता पार्टीची अधिकृतपणे आहे का? हा माझा प्रश्न आहे. जर तसं झालं तर हिंदुस्थान पाकिस्तानची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल.
कचरा हा जागच्या जागीच विलिनीकरण व्हायला पाहिजे, प्रत्येकाच्या प्रभागांमधनं हे झालं पाहिजे, या मताची मी पण आहे. परंतु आडून नडून चोरी आणि सिनाचोरी खपून घेतली जाणार नाही. त्यांच्याकडे सगळा कचरा नको तर नको, पण अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही तुमचं पाप झाकण्यासाठी नाही त्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधताय आणि चुकीच्या पद्धतीने तो विषय मांडताय. तसं जर म्हणलं तर उद्या रावेतचे नगरसेवक म्हणतील सेक्टर 23ला आमच्या वॉर्डात पाणी पुरवठ्याचं जंक्शन आहे, आम्ही कुणाला पाणी पुढे जाऊन देणार नाही, पहिलं आमच्या वॉर्डात पूर्ण पाणी पाहिजे. उद्या मेट्रो निगडी ते शिवाजीनगरपर्यंत गेली, तुम्ही इकडे मेट्रोला यायचं नाही, तुमचं ड्रेनेजचं पाणी कासरवाडी STPला जाते, तुमचं ड्रेनेजचं पाणी बंद. हा विषय असा सुटणार नाही. तुम्ही त्या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करू नका. कचरा डेपो हा प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे, विलिनीकरण व्हायला पाहिजे. त्याच्या बाबतीत काय करायचं ते सुचवा. दादागिरी आणि अशी सिनाजोरी चालणार नाही. तुम्ही जे केलंय, तुम्ही त्या कुलकर्णीला सपोर्ट केलाय, तुम्ही करताय, सगळ्या दुनियेला माहितीये. आणि त्याच्या संदर्भामध्ये आता SIT चौकशी आहे, ती त्रयस्थ नेमली गेली आहे, ती शासनाकडनं नेमली गेली. त्यामुळे आमचा पूर्ण विश्वास आहे SIT चौकशीतनं आम्ही त्यांना एक एक पुरावे देणार आहोत. आम्ही पण त्यांना सबमिशन आमचं पण आमच्याकडनं पण असणार आहे. आणि त्याच्याही उपर जाऊन सांगते, झालं नाही तर आम्हाला कायद्याचे दरवाजे आम्ही उघड करणार आहे, आम्ही लोकांमध्ये जाणार आहे आणि याच्यावरती आम्ही मोठं आंदोलन सुद्धा भविष्यामध्ये उभं करू. ताई, तुम्ही दिलेल्या आता उत्तरानुसार मला 2 प्रश्न तुम्हाला आता विचारायचे आहेत. नंबर 1 पहिला, की आता तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करताय, तुमचा पक्ष महायुतीमध्ये आता त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी आहे. असं असताना म्हणजे शहरातील नागरिकांची अशी भावना आहे, की मग सुलभाताईंचा पक्ष किंवा त्या ह्यामध्ये कसा रोल घेतात. नंबर 2, तुम्ही जो आता म्हटले, की त्यांनी संजय कुलकर्णी आणि त्यांच्या माध्यमातून काही एका राजकीय व्यक्तीने काही कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा बच्चांना दिलेली आहेत. तर मग ही व्यक्ती कोण असावी किंवा ह्या नेमकं संजय कुलकर्णीला अभय कोण देतंय? आणि तुम्ही महायुतीमध्ये घटक असतानाही म्हणजे तुमचाच सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याविषयी काहीच भूमिका घेत नाहीये. मग तुम्ही ह्या नेमकं ह्या मग अग्रेसिव्ह होण्याचं कारण काय? विषय असा आहे की आमचा पक्ष महायुतीमध्ये आहे, ह्याची मला संपूर्ण जाणीव आहे आणि कल्पना आहे. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छिते, महायुतीचे जे जे कोणी मुख्य घटक आहेत त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, दुसरे आमच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आहेत आणि आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब. हे तिन्ही लोक असं चुकीची कामं करायला सांगत नाहीत मुळात. म्हणजे त्यांच्याकडनं या गोष्टीला कधीच पाठिंबा नाही आणि नसेल भविष्यामध्ये. परंतु चुकीच्या गोष्टी झाल्यानंतर आपण महायुतीत एकत्र आहोत आणि आपण गप्प बसायचं. चुकीच्या गोष्टींसाठी आम्ही आमचा पक्ष कधी सांगत नाही की आम्हाला तुम्ही गप्प बसा. कारण आमचे जे नेतृत्व आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे अत्यंत संवेदनशील नेतृत्व आहे. त्यांनी आम्हाला त्याच दिवशी मला फोनवरती त्यांनी सांगितलं की आंदोलन तुम्ही स्थगित करा. तुम्ही लेखी तुम्हाला पत्र देतायत आयुक्त आणि ताबडतोब त्यांच्या मदत कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, कुटुंबाला भेटा आणि तशा प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या आणि मी कारवाई करेल, कुणाही दोषीला मी सोडणार नाही आणि त्यांनी लगेच सेकंड डे ती समिती नेमली आणि निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळं त्यांच्याकडनं आहे आम्हाला आदेश की तुम्ही चुकीच्या कामाला कुणीही पाठिंबा द्यायचा नाही. आता आम्ही सत्तेमध्ये आहोत, इथं महानगरपालिकेत आम्ही विरोधात आहोत, राष्ट्रवादी विरोधात आहे. राष्ट्रवादीची जे आता भाऊसाहेब बोईर हे बाहेरगावी गेलेले होते, त्यामुळे त्यांनी समजा त्यांनी तिथे येऊ शकले नाही, पण संदीप वाघेरे जे आहेत त्यांनी त्यांची भूमिका राष्ट्रवादी म्हणून मांडलेली आहे आणि त्यांना सुद्धा बोलायला मज्जाव केला गेला, मला सुद्धा बोलायला मज्जाव केला गेला. परंतु त्यांना ज्या गोष्टी वाटतात त्यांनी त्यांच्या पद्धतीने जावं. आम्हाला ज्या चुकीच्या गोष्टी वाटतात आम्ही ठामपणे त्याला विरोध केल्याशिवाय शांत बसणार नाही. कांबळे साहेब, आता आपण तुमच्याकडे येऊ. तुम्ही या शहरातील ज्या काही घटना घडामोडी घडतात, आजपर्यंत गेले 30 ते 35 वर्ष तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून या शहरात आंदोलनाच्या माध्यमातून काम करत आहात. भोसरी कचरा डेपोची दुर्घटना घडल्यानंतरही तुम्ही आणि तुमच्या संघटनेच्या लोकांनी त्याविषयी निषेध आंदोलनाचा मार्ग पत्करला आणि सगळ्यात मोठे तुम्ही हायलाईट या प्रकरणात झाले की महापालिकेमध्ये जेव्हा तुम्ही आंदोलन केलं आणि नगरसेवकांना प्रवेशबंदी आणि एकूणच तुम्ही तुमचा जो घोषणेचा जो काही स्तर होता त्याविषयी शहरामध्ये फार मोठा आगडोंब उसळला. तुमची घोषणेमध्ये एका आमदाराचं नाव तुम्ही घेण्यात आलं, त्याविषयी नंतर तुमच्याकडं सोशल मीडियात तुमच्यावर प्रखर टीका पण करण्यात आली. मग ह्याविषयी नेमकी तुम्ही एखाद्या आमदाराचं नाव घेणं किंवा ह्या प्रकरणामध्ये नेमके कोण आहे याची मागणी करणं किंवा तुम्ही आयुक्तांनाही यामध्ये दोषी धरलंय, संजय कुलकर्णींनाही दोषी धरलंय, मग सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही ह्या प्रश्नाकडे आणि एकूणच ह्या घटनेकडे नेमक्या कशा नजरेने पाहता? नाही, सामाजिक कार्यकर्ता म्हणून या घटनेकडे पाहत असताना पहिल्यांदा अगोदर या 9 जे मृत्युमुखी पडले लोक त्यांना इथं श्रद्धांजली आपण अर्पण करूया.
सामाजिक कार्यकर्ता म्हणून या शहराकडे पाहत असताना या शहराचा सर्वांगीण विकास एकात्मक पद्धतीने व्हावा अशी माझी पहिल्यापासूनची भूमिका. सध्या जे आमच्या आंदोलनानंतर जे प्रकरण या ठिकाणी घडतंय, तर असं दिसतंय की ह्या शहरामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकानं आपापला मतदारसंघ वाटून घेतला आहे किंवा त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. जसं आता सुलभाताई म्हणाल्या की जर कचरा डेपो तिथं नको असेल अशी ह्यांची मागणी असेल तर मग बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये हिंदुस्थान पाकिस्तानसारखं काहीतरी होऊ शकतं असं त्यांनी ते शंका व्यक्त केली. ते बरोबर आहे अगदी. माझं असं म्हणणं आहे की या शहरामध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेच्या सर्वसामान्य लोकांच्या टॅक्समधनं जमा झालेल्या पैशांमधनं एखाद्या विकासाचं काम होतं आणि त्या विकासाच्या कामापैकी एक कचरा डेपो आहे आणि तो जो वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प आहे, त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या लोकांचा पैसा लागला आहे. तो महानगरपालिकेचा पैसा म्हणजे आमचा पैसा लागलेला आहे आणि त्याच्यामुळं तिथं जो प्रकल्प निर्माण झाला आहे त्या प्रकल्पामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा बेजबाबदारपणामुळे किंवा हे प्रशासन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं, ज्यांच्या निर्देशानं चालतं, ते जे राजकीय नेते आहेत इथले, त्या राजकीय नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका. इथे संजय कुलकर्णी हे जे पर्यावरणाचे प्रमुख आहेत आणि त्या प्रकल्पाचे पण प्रमुख आहेत, त्यांनी जे जे उद्योग केले ते आता या ठिकाणी धम्मराजच्या बोलण्यामधनं आणि सुलभाताईंच्या पण बोलण्यामधनं आलं. ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या जीविताच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जे दुर्लक्ष झालं आहे, म्हणजे पर्यावरणाच्या नियमाप्रमाणे 20 मीटरपेक्षा मोठा तिथं कचऱ्याचा ढीग होता कामा नाही, तिथं तो 35-40 मीटरपर्यंत झाला. आम्ही पाहिला, स्वतः पाहिला. अगदी आता सुलभाताई म्हणतात त्याप्रमाणे 60 मीटरपर्यंत सुद्धा तो कचऱ्याचा ढीग गेला होता. पहिल्याच दिवशी अपघात झाल्या दिवशी किंवा दुर्घटना घडल्याच्या दिवशीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले की ही नैसर्गिक आपत्ती आहे. म्हणजे त्यांचं काय आकलन नाही मला माहीत नाही, परंतु कचरा निर्माण केला लोकांनी, तो जमा केला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी, त्याचे पैसे मिळाले कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीला आणि तो कचरा तिथं गेल्यानंतर हे निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट आहे अशातला भाग नाही. त्या कचऱ्याचं नियोजन कसं असावं, म्हणजे त्याची उंची किती असावी, त्याचं स्थैर्य कसं असावं, त्याला किती उंचीपर्यंत कशा पद्धतीनं कुठले लेअर द्यावेत या संदर्भात काही नियम आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली का नाही, तर ती झाली नसल्यामुळं हा अपघात झाला. बरं, आता हा अपघात ह्या कचऱ्याचं विलगीकरण योग्य पद्धतीने झालं होतं का, तर ते झालं नाही असं दिसतंय. कारण का जे फूड गार्बेज असतं, अन्नधान्याचं जे हे असतं वेस्टेज असतं, ते वेस्टेज त्या कचऱ्यामध्ये होतं. ते अन्नधान्याचं जे वेस्टेज आहे ते काही काळानंतर कुजल्यानंतर त्याच्यामध्ये गॅप तयार होतो. ती गॅप तयार झाली की तो ढीग आहे तो ढिला होतो. तो ढिला झाला की तो पडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याचं जे स्लायडिंग झोन आहे, तो स्लायडिंग झोनची पण नीटपणे यांनी पाहणी केली नाही किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. बफर झोनच्या संदर्भामध्ये जसं सुलभाताई म्हणाल्या की बफर झोनसुद्धा त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये लक्षात घेतला गेला नाही. ती जी इमारत बांधली गेली त्या इमारतीच्या समोर, जिथं त्या इमारतीमध्ये कर्मचारी राहणार, थांबणार, तिथे जेवण कॅन्टीन आहे, तिथे एकत्र येणार, ह्या इमारतीमध्ये आणि त्या कचऱ्याच्या ढिगामध्ये जे अंतर होतं, त्या जो स्लायडिंग झोन होता त्या कचऱ्याचा, तर स्लायडिंग झोन हा त्या इमारतीच्या पलीकडे जातो. हे पाहणं कुणाचं काम होतं, तर ते शहर अभियंत्याचं होतं. तिथला जो योगेश आणि योगेश आल्हाट म्हणून जे आहे तिथले, हा घोटाळा अशा पद्धतीने वाढत गेलेला आहे. कुणाच्या आशीर्वादाने ते त्या ठिकाणी नोकरी करत होते, कुणाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी ते सगळं हे आपलं म्हणण्याप्रमाणे काम करून घेत होते, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही या चौकशी समितीकडे जे काही कागदपत्र द्यायची ती देऊ. आज आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा भेटतोय की यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर दाखल केला नाही तर मग सुलभाताई सुद्धा आता त्यांनी सांगितले आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करू. आम्ही शहरातले नागरिक म्हणून माझी विनंती राहील सुलभाताईंना सुद्धा की आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या आणि आपण एकत्रितपणे हा लढा उभा करूया. या शहरातल्या सामान्य लोकांच्या सुरक्षिततेबद्दल या शहरातल्या नगरसेवकांनी, या शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी, या शहरातल्या प्रशासनाने हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी संवेदनशील असलंच पाहिजे. ते आहेत असं आम्हाला दिसत नाही. स्वतः विजय कुलकर्णी जे आयुक्त आहेत ते पण याच्यामध्ये तसे दिसत नाही, तशा पद्धतीनं काम करताना दिसत नाहीत. आणि बाकीचे सगळे अधिकारी आहेत आणि इथले जे आमदार आहेत, म्हणजे विधानसभेचे आमदार चिंचवडचे असतील, पिंपरीचे असतील किंवा भोसरीचे असतील,
आणि विधान परिषदेमधले 2 आमदार हे या शहराच्या एकूणच या सगळ्या प्रश्नांबद्दल काय भूमिका घेत आहेत, ती भूमिका जबाबदारीची आहे का त्यांची? तर ते जबाबदार नसतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का, हाही प्रश्न आहे ना. आणि जर तुम्ही इनडायरेक्ट डायरेक्ट ह्या सगळ्या कारणाला जर तुम्ही जबाबदार असाल तर तुमच्या विरोधात सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? म्हणजे प्रत्यक्ष गुन्हा करणारा, त्याला गुन्हा करायला लावणारा आणि गुन्हा करायला लावल्यानंतर त्या गुन्हेगाराला वाचवणारा सुद्धा तेवढाच दोषी असतो, हे आपला कायदा सांगतो. वकील साहेब तिथं बसलेत, आपला कायदा सांगतो ना, त्यांना मदत करणारा सुद्धा तेवढाच दोषी आहे ना. मग हे मदत करणारे कोण हात आहेत याची चौकशी झाली पाहिजे ना. यांना बाजूला नाही करता येणार, यांना बाजूला करता येणारच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तो त्या खाणीच्या मागचा, त्या कचरा डेपोच्या मागचा जो एक साधारणपणे 21 एकरचा एक प्लॉट आहे मोकळा, तिथे एक मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये तो कचरा भरून, तसं मग अशी सुरुवात त्यांनी त्याचं सुतवाच केलं, खड्डा भरून तो प्लॉट तयार करणं आणि त्याचा TDR घेणं. ह्याच्यामध्ये त्या मातेरे नावाचे कोणतरी ग्रस्त आहेत, त्यांचे पार्टनर नेमके कोण आहेत दुसरे, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि तो खड्डा ज्यावेळेला भरला गेला, तो त्याचा TDR आता तो खड्डा भरून प्लेन झाल्यावर घेतला पाहिजे ना. त्याचा TDR अगोदरच घेतला गेला, साधारणपणे 160 ते 165 कोटी रुपयाचा TDR आहे अशी आमची माहिती आहे. तर तो कुणी घेतला आणि कुणाला मिळाला तो? आणि मग तो कचरा जो भरला गेला, जो कचरा गोळा करण्यासाठी पैसे घेतले या कंपनीने, त्या कचऱ्याची विल्हेवाट कुठं लागायला पाहिजे? वीज निर्मितीला किंवा बायोप्रोडक्टसाठी लागायला पाहिजे. तो वीज निर्मिती जसा केली असेल, त्यांचा दावा आहे की आम्ही 14 मेगावॅट रोजची वीज तयार करतो. पण वीज तयार झाल्यानंतर त्याची प्रक्रिया आहे, त्याची राख तयार होते. त्या कचऱ्यामधनं जर वीज तयार झाली तर त्याची राख तयार होती. 2 प्रकारची राख असते ती. त्यातली एक प्रकारची राख जी असते वीट कंपन्यांना, वीट कारखानदारांना दिली जाते. त्याची काही बिलं आहेत का? तिथं राख झालेली काही पुरावे आहेत का? त्या राखेचे काय इन्व्हॉइस आहेत का? हे पण दाखवा ना आम्हाला. तुम्ही 14 मेगावॅटची वीज तयार करताय, तिचे पैसे कोण देते? महापालिका देते 5 रुपये युनिट प्रमाणे. जर वीज तयार झाली नसेल तर ह्या 5 रुपये पर युनिट प्रमाणे विजेचे पैसे कुणाला दिले आणि कुणाच्या सल्ल्याने दिले? ते सल्लागार काय करतात या महानगरपालिकेचे? हे सगळं जे आहे ना, प्रोजेक्ट सल्लागार असतात ना प्रत्येक कामाला, हे सल्लागार काय झोपा करतायत? ही खूप मोठी चेन आहे विजयराव, ही खूप मोठी चेन आहे. ती आयुक्तांपासून सुरू होते, ती अगदी त्या कचरा डेपोमधल्या शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत जाते. यांना चालवणारे कोण आहेत? त्यांची नावं घेतली तर लोकांना राग येतो ना, म्हणून नाव घेत नाही मी. परंतु हे सगळं जर असेल असं, तर याच्यामध्ये प्रचंड मोठा महाघोटाळा झालेला आहे. आणि हे दादागिरी करून, जबरदस्ती करून किंवा लोकांच्यावर दबाव निर्माण करून हे खाली दबेल प्रकरण असं हे प्रकरण नाही. 9 लोकांचे बळी गेलेत. जे बळी गेलेत त्यांची वय वर्ष 19 ते 35च्या दरम्यानचे वय आहेत. कुणाचं तरी मूल 1.5 महिन्याचं आहे, कुणाचं तरी लग्न होऊन वर्ष 1.5 वर्ष झालं आहे, मुलींचं आता लग्न झाले, त्यांच्या अंगाची हळद नाही गेली, तिचा नवरा मेला आहे. असे आणि साधारणपणे निम्म्याच्या वर तर अगदी मागासवर्गीय कुटुंबामध्येच लोक आहेत. कचऱ्यामध्ये काम कोण करतं? आणि कचऱ्यामध्ये जे काम करतं ते नोकरी मिळत नाही दुसरीकडे म्हणून करतं, हौसेनं कोण करत नाही. आणि ते करत असताना सुद्धा जर त्यांना जीवाचा अपाय होत असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला अजिबात सहानुभूती नसेल, आणि त्या मेलेल्या लोकांच्याबद्दल आम्ही सहानुभूतीने बोललो आणि ते मेलेल्याच्याबद्दल जबाबदार जे असणाऱ्या लोकांना आम्ही जबाबदार धरलं, तर त्या लोकांना त्यांच्या नेत्याला बोलल्याबद्दल राग येतो. ही किती भयान आहे? ही कसली श्रद्धांजली आहे? ही कसली भावनिकता आहे? याच्याबद्दल पण विचार झाला पाहिजे ना. आणि कचरा चोरी जी आहे ना, ती अशी आहे की ते जो उचलून पैसे घेऊन उचललेला कचरा तो फुकट टाकायचा कुठं? मागच्या खड्ड्यामध्ये तो प्लेन करायचा. 21 कोटी रुपये तो खड्डा भरण्यासाठी खर्च येणार आहे. 21 कोटी रुपये वाचले का नाही या लोकांची कोणाच्या? जर तो प्लेन झाला तर मग 21 कोटी रुपयाची चोरी केली कोणी? बरं ती कशामधनं आली? तर ती कचऱ्यामधनं झाली. कचरा चोरी कशाला म्हणतो आम्ही? ते ह्याला म्हणतो आम्ही. हे सगळं जे आहे ना, हे बायो प्रोडक्ट वेगळं आणि हे बायो मनी निर्माण करणं हे आणखी वेगळं, असा हा प्रकार आहे सगळा. त्याच्यामुळं या शहराचं स्वास्थ्य, या शहराचं आरोग्य हे इथल्या कचरा नियोजनावर आहे. या कचऱ्यामुळे जे प्रदूषण निर्माण होतं त्याच्यामुळे लोकांना पण जीवाला अपाय निर्माण होऊ शकतो. आणि मग पुण्याचा कचरा डेपो व्हायला पाहिजे तर होता का नव्हता? बरोबर आहे. प्रत्येकाने मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये कचरा आपापला जमा झाला पाहिजे, तिथंच हे केलं पाहिजे, त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. मग ह्या मोठ्या मोठ्या सोसायटींना परमिशन दिली कोणी? त्यांचे प्लॅन सँक्शन कोणी केले? ह्यांना सर्टिफिकेट कोणी दिले कम्प्लिशनचे? महानगरपालिकेने दिले. मग ह्या महानगरपालिकेमध्ये कम्प्लिशन देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे?
फक्त पैशाचा याच्यात का आणखी वेगळा राजकीय प्रभाव पण आहे, याची पण चौकशी झाली पाहिजे ना. ज्या जर कंपल्सरी नियम असा आहे की तुमचा सोसायटीला परमिशन कधी मिळेल, तुम्ही कचऱ्याचं काय नियोजन केलं सांगितल्यानंतर मिळेल. कचऱ्याचे नियोजन न होता जर तुम्ही परमिशन देत असाल तर दोषी प्रशासन आहे. आणि हा आता सुलभाताई बोलले त्यामुळे त्या विषयावर बोलत नाही मी, परंतु महानगरपालिकेचं जे कचरा विभागाचं जे म्हणजे तो आरोग्य विभाग आहे मला वाटतं, तर आरोग्य विभागाच्या मुख्य अधिकाऱ्याचं पूर्णपणे औषधाच्या खरेदीच्या संदर्भामध्ये डीलिंग करणं, त्या बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं, याच्यामध्ये सामान्य माणसाचं आयुष्य मात्र धोक्यामध्ये चाललं आहे. हे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला वाटणारी चिंता आहे. कांबळे साहेब, तुम्ही आता ज्या काही प्रश्नांची उकल केली आणि प्रश्न उपस्थित केले आणि त्यामध्ये त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे असे जे काही 8 एकूण मुद्दे मांडले. आता मी धम्मराजजी तुमच्याकडे येतो की साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याला न्यायालयाच्या माध्यमातून आव्हान देता येऊ शकतं का, किंवा तो जो मुद्दा आहे आता चौकशी समितीकडे आपण ती मागणी करू शकतो का, याविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्कीच या संदर्भामध्ये न्यायालयीन भूमिका घेणं गरजेचं आहे. बघा, आपल्याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये साप सोडून जमीन आपटण्याची परिस्थिती आहे. कंपनीवर गुन्हा दाखल झाला का, तर नाही, कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला. कुलकर्णींना अल्लाटला फक्त निलंबित करण्यात आलं, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल का नाही झाले? जसं की साई गणेश आणि हिंद ॲग्रो ह्या 2 कंपन्यांची त्यामध्ये चौकशी का नाही? तर ही जी आता चौकशी SITची ती चौकशी समिती आलेली आहे, त्या चौकशी त्या समितीने सुद्धा अहवाल बनवणं, प्रामाणिकपणे बनवणं गरजेचं आहे. नाहीतर त्या SITच्या चौकशी समितीच्याच विरोधात न्यायालयात परत जावं लागेल अशी परिस्थिती. कारण अहवाल बनताना ते भोसरीच्या कुठल्या बंगल्यावर बांधणार नाहीत याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हे वाचवण्याचे प्रयत्न आहेत. 6 महिन्यासाठी निलंबन केलं गेलं. गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही आधी गुन्हे दाखल करा. कोर्टात गेल्यानंतर त्या गुन्हे चुकीचे आहेत की काय कोर्ट ठरवेल, आम्ही बघू कोर्टामध्ये. तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखलच करत नाही आहे. तुम्ही त्या 9 लोकांच्या वधाचा गुन्हा ह्या कंपनी जी अँटोनी लारा कंपनी आहे तिच्या संचालकावर करणं, प्रथम प्राधान्याने त्या कंपनीच्या संचालकावर करणं, गुन्हा दाखल करणं हे महत्त्वाचं होतं. त्यानंतर जे संबंधित विभागाचे कुलकर्णी आहेत आणि अल्लाट आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणं हे त्याच वेळेला क्रमप्राप्त होतं, पण ते केलेलं नाही आहे. जसं ताईंनी सांगितलं की PIL दाखल करावं लागेल, तर नक्कीच ती PIL कोर्टामध्ये मान्य केली जाईल. कोर्ट त्यावर निश्चितच सुनावणी घेईल. जसं की मी सांगितलं की NGTमध्ये जावं लागलं ना, म्हणजे कुलकर्णीला तक्रार दिल्यानंतर कुलकर्णीने काही केलं नाही त्याच्यावर. आम्ही योग्य पद्धतीने काम केलं असं कुलकर्णींचं म्हणणं होतं. NGTत गेल्यानंतर बरोबर ह्यांना जाग आली आणि मग त्यानंतर त्यांना नोटीस द्यावी लागली. म्हणजे यांना भीती कोणाची नाही. जसं भोसरीच्या राजकारणामध्ये भोसरीचा राजकर्ते जे आहेत ते ठरवतात कुलकर्णींनी काय करायचं आणि कुलकर्णी त्यांना सांगतात की काय करायचं. म्हणजे मिल बाट के खाएंगे यारो अशी त्या पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेमुळं आत्ता ते थोडेसे सावध झालेले आहेत. कारण त्यामध्ये त्यांचा सुद्धा तेवढाच हात आहे. ते 9 जे मृत्यू झालेत ना, ते त्यांच्यावर सुद्धा भोसरीचे जे राज्य करतात ना, भोसरीमध्ये जे स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून म्हणत असतील, तर त्यांचं सुद्धा तेवढाच रोल आहे. त्यांनी ह्या गोष्टीमध्ये स्वतः लक्ष घातलं असतं आणि स्वतः जर त्या गोष्टीपासून जे कुलकर्णी, मी तुम्हाला सांगतो त्या कुलकर्णीच्या विभागामध्ये, पर्यावरण विभागामध्ये त्यांचा एक माणूस नेहमी बसलेला असतो. आठवड्यातून 4 दिवस त्यांचा माणूस बसलेला असतो आणि फाईलवर सह्या करून घेतल्या जातात. आणि हे त्यांनी सांगितलं हे करावंच लागेल अशा पद्धतीने तिथं सह्या, पर्यावरण विभागाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. शेखर सिंह हे पूर्ण दुर्लक्ष करून कुलकर्णींना पूर्ण सूट दिली होती आणि त्या सुटीच्या माध्यमातून अशा गोष्टी घडलेल्या आहेत. याला जर या SITच्या समितीने जर योग्य भूमिका घेतली नाही, या समितीने योग्य जर कारवाई आगामी काळात केली नाही, तर निश्चितच आम्हाला कोर्टात जावं लागेल आणि निश्चितच न्यायालयाकडून याच्यावर न्याय मिळेल असं आम्हाला वाटतंय. आता जी मृत्यूमुखी पडलेल्या बांधवांना जी मदत द्यायचं ठरवलं आहे, यापेक्षा अधिक मदत होणं गरजेचं होतं. यामध्ये कोटी रुपये मदत एक मृत्युमुख्याला देणं गरजेचं होतं, त्या कुटुंबियाला देणं गरजेचं होतं. त्यातले एक बांधवाला, त्यांच्या घरातल्या कुटुंबातील एक सदस्याला महापालिकेच्या सेवेत घेणं गरजेचं होतं. पण यांनी काय सांगितलं, कंपनीच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ती लारा अँटनी कंपनी किती दिवस राहणार आहे, ती गेल्यानंतर मग परत त्यांची वाताहत होणार. त्यापेक्षा महापालिकेच्या सेवेमध्ये, आस्थापनेमध्ये त्यांच्या सदस्यांना घेतलं पाहिजे. यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. आणि अशा घटना वारंवार घडत आहेत, याकडं कुठंतरी ह्या राजकारणी लोकांच्या पैसे कमाव ही जी योजना आहे ना,
त्यामुळे झालेली आहे. मागच्या काळामध्ये भोसरीमध्येच सगळ्यात जास्त प्रोजेक्ट आलेत. ह्या सगळ्या प्रोजेक्टची सुद्धा ईडी मार्फत SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. या प्रत्येक प्रोजेक्ट म्हणतो, कुठलाही प्रोजेक्ट असेल, छोटा असो किंवा मोठा, त्या प्रत्येक प्रोजेक्टची चौकशी या शासनाने केली पाहिजे. श्वेतपत्रिका काढल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या योजना, ह्या ज्या काही प्रकल्प आहेत, त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढून एकदा यांची तपासणी आणि यांचा अहवाल ह्या शासनापर्यंत ठेवला पाहिजे. हा जो मुद्दा आहे, हा संसदेच्या अधिवेशनात सुद्धा जायला पाहिजे. या ठिकाणचे जे आपले खासदार आहेत, मी ताईंना विनंती करेल की आपल्या खासदारांना सांगा, संसदेत हा मुद्दा मांडला गेला पाहिजे. हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. 9 लोकांचे मृत्यू होतात आणि त्यामध्ये इथले राजकीय लोक सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. तुम्हाला सांगतो, इथल्या कचरा विलगीकरणाच्या गाड्या ज्या आहेत, त्यातनं भंगार काढलं जातं. ते भंगार काढणारे नेते हे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्तेच आहेत. म्हणजे कोणीतरी त्यांना अभय देते, ते भंगार विकलं जाते, त्यामधून सुद्धा वाद होत आहेत. या गाड्यांमध्ये, कचऱ्याच्या गाड्यामध्ये दगडं टाकली जातात. त्याचे अहवाल आहेत, मी ते अहवाल मागवलेत. ह्या AGच्या BVGच्या ज्या गाड्या आहेत ना, कचरा उचलणाऱ्या, त्या गाड्यांचं वजन वाढावं म्हणून त्या दगड आणि माती भरली जाते आणि मग त्या गाडीचं वजन वाढवून मग बिलं वसूल केली जातात. असे सुद्धा महापालिकेने त्याच्यासुद्धा अहवाल काढले पाहिजेत आणि याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि या सर्वांवर जर या महापालिकेच्या वतीनं जर कारवाई झाली नाही, तर निश्चितच आपण ह्या माननीय न्यायालयाकडे यासाठी दाद मागू. ताई, आता आपण तुमच्याकडे येऊ. या चर्चेचा समारोप करताना मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की महानगरपालिका या शहरामध्ये अनधिकृत बांधकामाबद्दल जी काही धडक कारवाई करत असते, गेल्या 10-15 वर्षापासून आपण श्रीकर परदेशी साहेबांच्या काळापासून आपण बघत आलेलो आहोत. महानगरपालिकेचीच इमारत जर बेकायदा ठरते, म्हणजे महानगरपालिकेचाच एक अधिकारी म्हणतो की फक्त तळमजल्याला परवानगी होती आणि मग नंतर वरचे 2 मजले बांधले गेले, म्हणजे याचा अर्थ स्पष्ट झाला की महानगरपालिका स्वतःच इमारत बेकायदेशीर बांधते. नंतर दुसरा प्रश्न असा आहे की अँटनी लारा बरोबर जे महानगरपालिकेने वेस्ट टू एनर्जीचा 21 वर्षाचा करार केलेला आहे, हा करार नेमका काय आहे? आणि याच्यामध्ये अशी शहरामध्ये चर्चा आहे की या अँटनी लारा बरोबर झालेल्या 21 वर्षाच्या करारामध्ये काही राजकीय मंडळी, काही अधिकारी लोकांचेच कुटुंबीय भागीदार असल्याचं त्या MOU मध्ये म्हटलेलं आहे. तर याविषयीची तुमची नेमकी भूमिका काय आणि ह्याची तुम्ही चौकशीची मागणी करणार आहात का? आणि महापालिकेने जे स्वतःची इमारत बेकायदेशीर बांधली, याविषयी तुमची काय मागणी असणार आहे? आमचं या संदर्भात आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. तर त्यावेळेस आम्हाला असं कळलं की हा जो प्लॅन जेव्हा सबमिट झाला, कारण याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे नेहमी हे म्हणजे मंदीमध्ये संधी म्हणतात ना, त्या अशा प्रकारचं काम यांचं सध्या चालू आहे. त्यावेळेस त्यांनी एका बिल्डिंगची परवानगी मागितली आणि जेव्हा 3 मजले तयार झाले, त्यावेळेस त्यांनी रिवाइज प्लॅन टाकला होता की आम्हाला 3 मजले नको आहेत, आम्हाला 1च मजल्याची परवानगी पाहिजे. आणि असं असताना वरचे 2 मजले झाले म्हणजे ते बेकायदेशीरच झाले. म्हणजे त्यावेळेस मग तिकडचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत, जे नियम सर्वसामान्य नागरिकांना आहेत घर बांधण्याचे, तेच नियम त्यांना असायला पाहिजे होते. क्षेत्रीय अधिकारी असेल, बिल्डिंग परमिशन असेल, आर्किटेक्ट असेल, या सगळ्या आणि शिवाय कुलकर्णी, म्हणजे ते सगळी जबाबदारी त्यांच्याजवळच येते ना, योगेश आल्हाट आणि कुलकर्णीजवळ. त्या लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष का केलं? म्हणजे इमारतीचं स्ट्रक्चरच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आहे की कचरा पडल्यानंतर ती इमारत पडते. म्हणजे म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे. त्या इमारतीच्या आर्किटेक्टनी प्लॅन पास होत असताना त्यांनी बिल्डिंग परमिशन, म्हणजे कंप्लिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परमिशन आणि कंप्लिशन हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत. पहिल्या मजल्याचं कंप्लिशन आहे, वरच्या 2 मजल्यांचं कंप्लिशन नाही असं म्हणलं जातं. परंतु जेव्हा रिवाइज प्लॅन 1 मजल्याचा पडतो, तर ऑटोमॅटिकली वरचे 2 मजले हे अनधिकृत ठरतात. त्यामुळे ह्यांचं ढकलाढकली चालली आहे. हा त्याच्याकडे बोट दाखवतोय, तो त्याच्याकडे बोट दाखवतोय. खऱ्या अर्थाने याला 2 लोक जबाबदार आहेत. एक म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी, ज्यांनी त्या बिल्डिंग परमिशनकडे दुर्लक्ष केलं किंवा हे बेकायदेशीर चालू झालं. आणि तो कचरा जो 20 मीटरच्या, जसं कांबळे काकांनी सांगितलं की 20 मीटरच्या पेक्षा जास्त हाईट झाली होती, तो कचरा त्या बिल्डिंगवरती पडला. एक तर ती बिल्डिंग तशी नसती 3 मजली, तर हे दुर्दैवी अंत झाला नसता. त्या कचऱ्याची हाईट जास्त नसती, तर हा दुर्दैवी अंत झाला नसता. आणि ह्याला जबाबदार कोण आहेत, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा त्या कारणाने दाखल होतो, असं आमचं मत आहे. त्यामुळं याच्यामध्ये दोषींना शिक्षा हाच एक उत्तम पर्याय याच्यामध्ये आहे. पण आयुक्तांची भूमिका आता तरी आम्हाला दिसते की ते त्याच्यावर कारवाई करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. परंतु उघडमाथ्याने जेव्हा हे लोक सुटतील समजा ह्याच्यातनं, तर ते अजून निडर होतील, अजून बेडर होतील आणि आमचं कुणी काही वाकडं करू शकणार नाही अशी त्यांची भूमिका लागेल. मग जनतेला शेवटी कायदा हातात घ्यावे लागेल.
माझा एक प्रश्न होता अँटनी लाराशचं जे काही ॲग्रीमेंट झालेलं आहे वेस्ट टू एनर्जीचं 21 वर्षाच्या करारामध्ये, त्यामध्ये शहरातील अशी काही लोकांची चर्चा आहे की त्यामध्ये काही राजकीय लोकांची काही एमओयू झालेले आहेत का काय? आम्ही ते एमओयू मागण्याचा प्रयत्न केला, मागितले, परंतु तो आत्तापर्यंत हातात आलेला नाही आहे. त्याच्यामध्ये आहेत असं म्हणणं आहे. ते असल्यानंतर ते एक चौकशी समितीमध्ये पुढं येईलच आणि जर इथे यांनी लपाछुपी करण्याचा प्रयत्न केला तर आपण तो शोधूनच काढू. परंतु हे मंडळी एवढी हुशार आहेत ना, तुम्हाला मी सांगू इच्छिते. यांनी सगळे नातेवाईक म्हणजे मी तुम्हाला सांगते ह्यांचे साडू, यांचे मेहुणे म्हणजे पलीकडचे, अलीकडचे सगळ्या भावांचे, सगळ्यांच्या अशा प्रकारचे लोकांना यांनी इम्पार्शियल त्याच्यामध्ये केलं. काही कार्यकर्ते आहेत, ज्यांच्या स्वतः त्यांनी फर्म स्थापन केलेले आहेत. त्या फर्मच्या नावातनं सब कॉन्ट्रॅक्ट गेलेले आहेत. मग ते कागदावरती घेतलेत का? किंवा LLP नावाचा प्रकार असतो किंवा बाकीच्या गोष्टी असतात. त्या गोष्टीमध्ये कागदावरती ह्या गोष्टी येत नाहीत. परंतु ह्याच्यामध्ये एकच मार्ग आहे, की आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडनं, ईडीकडनं या अशा प्रकारच्या कारभाराची चौकशी व्हायला पाहिजे. कारण जर अँथोनी लारा यांना आपण बिल पास करतो, त्या बिलातनंच ह्यांना पैसे जाणार ना. म्हणजे तो जो काम करतो ते त्याने काम केलं नाही आणि नुसतं काम न करता पैसे घेणार, मग हे ह्यांना वाटा देणारच. मग ते कोणत्या कोणत्या कंपनींना पैसे गेलेत त्यांच्या अकाउंट्समधनं त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थाने ही नुसती कचरा डेपोची चौकशी नाही, तर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडनं सुद्धा या संपूर्ण टेंडर्सच्या पेमेंट जे दिले जातात त्यांच्या सगळ्यांच्या अकाउंट्सची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. त्याच्यातनं खरं बाहेर येईल. तर एकूणच आजच्या चर्चेमध्ये मानव कांबळे साहेब असतील, सुलभाताई ओबाळे असतील आणि ॲडव्होकेट धम्मराज साळवे असतील यांनी या एकूणच मोशी कचरा डेपोची जी काही दुर्घटना घडली आणि त्यानंतर जे काही राजकारण आणि वातावरण निर्माण झालेलं आहे त्याची शास्त्रीय आणि तांत्रिक पद्धतीने उकल केली आणि याविषयी कायदेशीर काय काय मार्ग निघू शकतो त्याविषयी चर्चा केली. आता सुलभात यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या घटनेमागे जे काही राजकीय लोक पण दडलेले आहेत त्यांनाही प्रकाशात आणणं गरजेचं आहे आणि एकूणच ह्या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं जी काही आजच्या या चर्चेतनं जी काही निष्पन्न झाली आणि ती आता चौकशी समितीपुढं ती नक्कीच यापुढेही सादर होतील आणि कांबळे साहेबांनी दावा जो केला आहे की आम्ही चौकशी समितीलाही ही कागदपत्र सोपवू आणि या विविध प्रकारची जी काही चर्चा आहे चौकशी आहे ती यामध्ये सादर व्हावी आणि या निपक्षपातीपणे या सगळ्या प्रकरणाचं एकूणच ह्या सगळे धागेदोऱ्यांची मांडणी व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आपण पाहूया आता या चौकशी समिती नेमकी काय करते आणि निलंबन कारवाई तात्पुरती राहते की पुन्हा ती यांना पुन्हा सेवेत घेतलं जातं की पुन्हा त्यांना अभय दिलं जातं. नेमकं आता काय होईल ह्या आचावर आपण लक्ष ठेवू. धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार.